नमस्कार, आशू किचन 2023 या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा। साबुदाणा म्हटलं की आपल्याला फुटणार ही भीती निर्माण होते, तर मी अशा तुम्हाला ट्रिक आणि टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुमचा साबुदाणा वडा फुटणार पण आहे, क्रंची आणि क्रिस्पी होणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी 1 वाटीभर साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर भिजत ठेवणार आहे। आपल्याला पाणी नॉर्मलच टाकायचे आहे साबुदाण्यात आणि बोटाच्या साहाय्याने साबुदाणा आपला मॅश होईल असा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। तर आपण हे साबुदाणा मिक्सरच्या साहाय्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडासा क्रश करून घेऊ, जेणेकरून आपल्या साबुदाणा तेलामध्ये टाकल्यानंतर फुटणार नाही। जर आपण साबुदाणा जसाच तसा करून वडा तयार करायला घेतला तर आपण तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते। तर मिक्सरमधून मी भांड्यातून काढून साबुदाणा क्रश करून घेतला आहे। त्यामध्ये मी पाऊण वाटी आलू उकडून घेतलेला आहे। 3 मीडियम प्रकारचे आलू मी उकडून घेतले होते, जास्त उकडून पण 80% मी उकडून घेतले होते। त्यामध्ये टाकूत आता आपण दाण्याचं कूट। दाण्याचं कूट हे मी जाडसर ठेवला आहे, जेणेकरून वडे आपले मस्त कुरकुरीत होतील। मी 3-4 मिरचीचा ठेचा वाटून घेतला होता, मी त्यामध्ये टाकते। मिरची हे ऑप्शनल आहे, तुम्ही कट करून सुद्धा घेऊ शकता। मी माझ्या चवीनुसार हे ठेचा करून घेतला आहे। तर मी यामध्ये टाकत आहे 1.5 चम्मच मीठ। मीठ हे चवीनुसार तुम्ही घेऊ शकता। आता हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याचा गोळा घट्टसर असा मळून घ्यायचा आहे, ज्याने वडे आपले मस्त क्रिस्पी होतील। तुम्ही हेच प्रमाण घेऊ शकता, ज्याने तुमचे वडे तेलात फुटणार पण नाही आणि क्रंची आणि क्रिस्पी होतील। पाहू शकता तुम्ही, मी मस्त असा गोळा करून घेतला आहे। चला तर मग आता वडे करायला सुरुवात करूया। हे अशा प्रकारे आपल्याला वडे करायचे आहेत। गोल गोल करून नंतर चपटे करायचे, जेणेकरून वडे आपले तेलात फुटणार नाही। जर आपण गोल गोल हे वडे तयार करून घेतले तर आपले वडे तेलात फुटण्याची शक्यता आहे। थोडेसे पातळ साईजचे वडे आपल्याला करून घ्यायचे आहे। पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे मी सर्व वडे तयार करून घेते। गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी तेल तापवायला टाकलं आहे। तेल आपलं तापलं आहे का नाही मी वड्याचं थोडंसं गोळा टाकून बघते। पाहू शकतात आपल्याला असंच तेल तापायचं होतं आणि मीडियम गॅस केला आहे मी। वडे तळताना आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे। मी आता एक एक करून वडे तेलात सोडते। वडे टाकल्यानंतर लगेचच आपल्याला वडे पलटायचे नाही, 2 मिनिटानंतर जर आपण अगोदरच वडे टाकले आणि जर पलटले तर वडे कढईला चिटकलेले असतात आणि चिटकून ते फुटण्याची शक्यता असते। आपल्याला हे वडे मीडियम हीटवर तळून घ्यायचे आहे, ज्याने वडे आपले आतपर्यंत तळून निघतील। पाहू शकतात आपण, वडे आपले एकमेकाला चिटकले आहे, नंतर हे मोकळे होऊ शकतात। मी तुम्हाला एक एक तळून दाखवते। तर आपले वडे मस्त तळत आहे आणि कढईला चिटकले पण नाही। हे वडे आपल्याला ब्राऊन कलरचे तळून घ्यायचे आहेत। मस्त तळत आहेत आणि एक पण वडा आपला तेलामध्ये फुटला पण नाही आहे आणि मस्त फुलून वरती आले आहेत। आता हे आपले वडे तळणं झालेले आहे, तर मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि ह्याच प्रकारे मी दुसरे वडे पण तळून घेते। तर पाहू शकतात आपले वडे मस्त फुलून वरती आलेले आहेत। राहिलेले वडे पण आपल्याला मस्त मीडियम हीटवर तळून घ्यायचे आहे। तर आता मी एक एक करून तेलामध्ये सोडून घेते।
अशाच प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहे, ज्याने आपले वडे फुटणार नाही. गॅसची हीट मिडियमच ठेवायची आहे आपल्याला. पाहू शकतात आपण कढईला आपले वडे हे चिटकले पण नाही आहेत, मस्त आलेले आहे. तर अशा प्रकारे आपले वडे सर्व तळून झाले आहेत. तर पाहू शकतात आपले, मी चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला दाखवते, मस्त क्रिस्पी झाले आहे. तुम्ही पण अशा प्रकारे ह्या रेसिपी करून बघा. तर आशू किचन 2023 या यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.